चालते अजून अरे म्हणजे माल फुगत नाही आपल्या भागात जर एखादं टेक्चर उभं राहिलं तर आपल्या भागातले लोक पाहिजे 2-5 गुंठे पाणी कशी माहिती तुम्हाला नंबर आहे सरांचा ते सगळी माहिती आहे तुम्हाला टोटल त्याला हायड्रोलिक लिफ्ट असते त्यांना बांधतो 40 फुटापर्यंत उंच होती वर 20 फूट आल्यानंतर आपण काय करतो त्या शेंडावरनं खाली सोडतो आणि ती खाली वाढते. आता ह्याचं उत्पन्न बघितलं 100 टन कमीत कमी उत्पन्न निघतं एकरी कमीत कमी. पलीकडे जी चेरी टोमॅटोची व्हरायटी आहे त्याचा 50 ते 60 टन उत्पन्न निघतं. 70 रुपये त्याला कंटिन्यू रेट राहतो. 70च्या वर असतो पण खाली आजपर्यंत कधी आलेला नाही. पलीकडे जी वॉलवेरा व्हरायटी एक फळ अर्धा किलोपर्यंत जातं. फक्त ती प्रोसेसिंगसाठी वापरतो पण मार्केटिंगला काय चाललं मार्केटिंगला चाललं तोडायला हायड्रोलिक लिफ्ट असते किंवा शिडीला तोडतात बायका. मागचं सगळं तोडलेलं आहे फळं पुढचं ठेवलेलं आहे. हसण्याजोगी बाग नाही ह्याचे पैसे पण तेवढे येतात. तुम्हाला वाटतं त्यांना प्रश्न पडला नाही तोडायचं का ते बरोबर आहे ना. हायड्रोलिक लिफ्ट नाही करतो आपण तोडतो ह्याला रेट पण तसं असते ह्याचा नाही पण ह्याला 70 रुपये कंटिन्यू रेट राहतो. पलीकडच्या टोमॅटो चेरी टोमॅटो 50 टन उत्पन्न निघतं कमीत कमी 50 ते 60 टन एवढं सोपं नाही. आणि ह्याला पहिली गोष्ट तुमची फवारणी लागत नाही. 12 महिन्यात आपण 2च फवारणी करतो जास्तीत जास्त. 12 महिन्यात 2 फवारणी कारण की रोगच जात नाही ना ह्याच्यात हे बंदिस्त असले पूर्ण बंदिस्त आहे ना ते. हे खाली टोटल कोकोपीट वापरणे त्यामुळे तुमची मुळकूस तुमचा विल तुमचा निमॅटो काही संबंधच येत नाही. तुम्ही खतं पण ह्याला कमी वापरतो कारण की आपण जी खतं वापरतो जेवढी खतं वापरतो तेवढं झाड खरीच घेत नाही. ती खतं परत त्या पाईपीत जातात परत टँकमध्ये जातात परत रिसायकल होऊन परत तीच खतं आपण ह्याला वापरतो. उभा करणं सोपं नाही कोणी. 30 लाख रुपये एकरी खर्च आहे त्याला 50% पर्यंत सबसिडी आहे. जर फार्मरचा ग्रुप असला तर 80% पर्यंत सबसिडी आहे. 20 वर्ष एकदा केल्यावर काय होत नाही. 8 वर्ष झाली 30 ते 40 लाख रुपये त्याला पण सबसिडी आहे 50%. पण एकदा केल्यावर 20 वर्ष काहीच होत नाही सबसिडी जर भेटली तर ठीक आहे. आणि जर ग्रुप असला फार्मर तर 70 ते 80% पर्यंत सबसिडी भेटते रजिस्टर. मार्केट कसं टोमॅटो मार्केट जास्त गावलं तर आपण त्याला जास्त ग्राफ्टेड टोमॅटो पण आपल्याकडे असतात. शेतकरी जर वेस्टेज 40 लाख रुपये आपले 100 टन वर्ष खाली मुळी वांग्याची ती गावठी वांग्यांवर टोमॅटो येतात. त्याच्यामुळे तुमचा फायदा काय होतो मुळकूच होत नाही विल्ट होत नाही निमेट होत नाही कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. पहिले डिस्प्ले ठेवले आपल्याला जे फळं ठेवले तिथे जमिनीवर येतं का ती जमिनीसाठीच आहे. नाशिकला 30 ते 40 लाख रुपये दरवेळेस खपतात इथनं जातं नाशिक त्याचा फायदा म्हणजे त्याचे फायदे काय एवढं सोन्याची पट्टी खाली जे ते ज्यूस स्टॉक आहे म्हणजे काय म्हणतात गावरान वांग्याचे मुळे आणि वर टोमॅटो त्याच्यामुळे काय होणार तुमचं ह्याच्यात जी ताकद असते ही जमिनीत खोलपर्यंत जाते. खोलपर्यंत गेल्यामुळे तुम्ही जरी खटी कमी टाकले तरी सगळं उडून गेलं त्याला तुमच्या मूळकून होत नाही जास्त पोटपणा मूळकून होत नाही मेजर बनवून असं ते होत नाही. 2 महिने एक्स्ट्रा अर्धा एकर विरांग व्हरायटी गावरान म्हणजे मोठं काय झालं विरांग व्हरायटी ह्याच्यात कॅप्सूल साईज येते गोल साईज नाही. आणि मिरचीला पण सेम आपण 55 व्हरायटी आहे सीजन 55 म्हणजे काळी मिरची येते काय पोपटीमध्ये येते काय येते पण आपण करून गावठी मिरची पाहिजे असेल 50 रुपये. आमचं इथे 450 किलोमीटर. कॉन्टॅक्ट नंबर केला तर
हम तो चले परदेशी. तुला सांगतो 5,000 काडी लावायची 2,000च लावा. आपल्या इकडे 1 रुपयाला 1 काडी भेटते. बापू पैसे किती वाले आपल्याला नाही देते स्पेशल कुलजर गाडी पाहिजे. 2-4 रुपये घेऊ का मी दिली तर 2-4 नाही देत काय आलं? हात लावू देत नाही ते. तसं तर कोणी द्यायला 2-4 म्हणलं त्याचा एकरचा प्लॉट एरीत चाललाय. अरे इथून जागून नाही आलो नाही मला. हो जागूनही नेला. जगा तिथून नाही आलो का? तसं नाही जमता येईल. आता फिरतं सोलर असेल या पाण्यात. अरे 4 लाख रुपये विकता ते म्हणजे विचार कर. 8 रुपयाने 4 लाख रुपयाची किती होती? ते सध्या झाले पाय हँग. हिशेब लावायचा नाही सध्या नुसतं पाहायचं. ते घरी जाऊन हिशेब लावायचा. बरं ते बरं चांगलं आहे का नाही वाटतंय कसं? तिकडे काय नाही इथून जायचं आता कुठून जायचं नाही का?